आपल्या घरी बिर्याणीची ही चालू आहे रेसिपी. पप्पा बनवायला लागलेत आणि इथं दिव्या पुरीला जेवण चारतीये मस्तपैकी. दिवसभर पोरगी झोपलेली होती. ही आमची त्रिशा. आता तिची सकाळ झाली, रात्रभर जागते आणि दिवसभर झोपते. आता हे चारायला लागले. हा वरण भात आहे. वरण भाताचं मग मिक्सरमध्ये फिरवून केलेलं आहे. आता चारायला लागले. आणि आज स्पेशल म्हणजे चिकन बिर्याणी. आज आम्ही स्पेशलमध्ये चिकन बिर्याणी बनवणार आहे. बाहेर पप्पा बनवायला लागलं, त्याचा पण व्हिडिओ पडेल. चला आता तुम्हाला चिकनचं चिरायला लागलं. चिकन चिरून घेणार आहेत. ते सगळं तयार आहे. हे कोथिंबीर, टमाटर, कांदे, हे खडा मसाला, ह्याच्यामध्ये सगळे प्रकारचे आहेत. आणि हा बिर्याणी मसाला. आता पप्पांचं चिरून झालं की पप्पा फ्रेश धुवून घेणार मस्त. त्याच्यानंतर हे बघा चिकन वगैरे स्वच्छ धुवून झालेलं आहे. मम्मी पण आली इथं. हळद टाकली. आता मीठ. मग आता मीठ पण चाललंय. चवीनुसार जे काय असत ते. हे जे मसाले मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले, आता ते सगळे एकदम जाते. कांदा, टमाटर. ओके. आता हे सगळे ह्याच्यामध्ये जाईल चिकनमध्ये. फुल गॅसवर आहे. आता पूर्ण मिक्स होण्यापर्यंत हलवून घ्यायचं चांगलं. हे बघा गरम केलेलं ह्या साईडला ह्या गॅसवर पाणी गरम केलं तर त्याच्यामध्ये मिक्स केले, जेणेकरून लवकर शिजावं चिकन. बघा आता कसं भारी चिकन वाटायला लागलंय. फुल गॅसवर चिकन ठेवलेलं आहे, जेणेकरून लवकर शिजेल. आणि इकडं मम्मी मस्त बसली. इकडं पसारा झाला आणि पप्पा इथं आहेत. पप्पा इथं आमच्या घरातले आचारी. पप्पांना लय भारी भाज्या येतात बनवला. हे बघा हे आता इथं कच्ची मिरची कुरवायला चालू केली पप्पांनी. हे इथं खोबरं आहे, आलं आहे, मिरची आहे. हे एकदम बिर्याणीमध्ये डायरेक्ट जाणार. चिकन उकळी आलेली आहे. तर आता मी बिर्याणीची तयारी करायला घेणार आहे. चिकन मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे. इथं पप्पांचं पण सगळं झालेलं आहे तयारी. इथं मिक्सर वाटांचं हे इथं अद्रक आणि मिरची आपली कुरवलेली आहे. हे इथं खोबरं कुरू टाकायला लागलं, जेणेकरून मिक्सरला वाटायला काही पावरून नाही यावी. खूप जास्त बारीक व्हावं. आणि ह्या साईडला चिकन तर आपलं शिजून झालेलंच आहे. आता फक्त बिर्याणीची तयारी करायची राहिली. हे बघा चिकन किती खूप मस्त उकळलेलं आहे. असं बिर्याणीसाठी मसाले तयार झालेत. हे आहे टमाटर, हे आहे कांदा, हे इथं दही घेतलं आहे. ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची. हे आहेत खडी मसाला. हा आहे बिर्याणी मसाला. आणि इकडं चिकन तयार झालेलं आहे आपलं. याला वाफ वगैरे देऊन झालेलं आहे, शिजलं आहे मस्त. इकडं कुकर तयार आहे. आणि हे जे तांदूळ आहे जे बिर्याणीमध्ये यूज होणार आहे. एक 5 मिनटात आपण फोडणी टाकू, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशी बिर्याणी ही होते. आणि चवीने खाऊ आपण सगळेजण आहे पप्पा म्हणतात. हे बघा इथं आहे. हे बघा आता कुकर ठेवलेलं आहे. हे पप्पा तेल टाकतात. पाहिजे तेवढं 4 पळ्या तेल टाकलं. 4 पळ्या तेल येणार. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. हे बघा तेल मस्त गरम झालं आहे. आवाज यायला लागला आहे. ते तर कांदे टमाटे वगैरे आणले. हे बघा कांदा टाकणार आता. चांगला कांदा टाकला की लाल होऊस तर परतून घ्यायचा. हे बघा कांदा चांगला लाल होऊ द्यायचा मस्त.
कांदा मस्त लाल झाल्याच्या नंतर टमाटे वगैरे टाकणार हे असा फुल गॅसवर. आता पप्पा हलवायला लागल्यात कांदा, म्हणजे जेणेकरून चांगला भाजावा, एक जीव व्हावा, नाहीतर एका साईडवरून काळा पडेल कांदा. हे बघा मम्मीने भाजीसाठी म्हणजे बिर्याणीसाठी थोडं तांदूळ काढले. राहिलेलं तांदूळ ठेवून टाकू आपण. त्रिशाला भात करता येईल याचा, पांढरा भात. त्रिशा खाते म्हटल्याच्या नंतरून थोडाफार भात वगैरे होईल. हे बघा हे राईस जाणार आहे आपल्या बिर्याणीमध्ये. कोलम राईस आहे हा. आता टमाटर जाईल याच्यामध्ये. चांगलं टमाटर पण परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची ही मधून जाईल, कच्चापणा मधून जाईल. असा एक जीव होण्यासाठी एकदम चांगलं ह्याला पण परतून घ्यायचं आहे. आणि पप्पांच्या हाताची खूप मस्त चव लागते. प्रत्येक भाजी पप्पा काढतात. चपात्या आणि भाकरी सोडल्या तर प्रत्येक भाजी पप्पा काढतात. एक नंबर टेस्ट आहे. मम्मीपेक्षा भारी जेवण बनवतात. हे बघा आता मम्मी खडा मसाला काढत देते. नाही तेजपत्ता वगैरे, तेजपत्ता काढला इथं प्रमाणातच टाकायचं. हे सगळे एक एक प्रमाणात टाकायचं, जेणेकरून हे बघा आता खडे मसाला पप्पा टाकायला लागलेत. हे पण चांगलं हलवून घ्यायचं. इथं राईस ठेवलंय, इथं चिकन रेडीच आहे आपलं. हे शिजून झालं की चिकन वगैरे टाकून देते. एकदम शेवटला दही टाकायचंय, हे मसाला बी टाकून द्या. हे बघा आता मम्मी इथं बसल्या बसल्या ऑर्डर देते आम्हाला. बिर्याणी मसाला होय. मसाला वगैरे टाकून असं. हे बघा जी आपली हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याचा पेस्ट केली ते आता टाकायला लागलं पप्पा. आता स्मेल भारी लागली. टेस्टला पण खूप खतरनाक असेल. आता मस्त एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं याला. मस्त तर्री वगैरे सुटली, मस्त तेल झालं. हा मसाला बघूनच दोन बाहेर वाटायला लागली. आता दही टाकायचे बारे. दोन चमचे टाका. मम्मी तिकडनं बसल्या बसल्या ऑर्डर द्यायला लागली. हे 2 चमचे दही टाका. आता 2 चमचे मस्त दही टाकणार आहेत पप्पा. चम्मच बारीक असल्यामुळे 4 टाकतोय म्हणून. पप्पांनी आता सांगितलं चम्मच बारीक असल्यामुळे 4 चम्मच टाकतोय. हे बघा आपण पण जरा काहीतरी या बिर्याणीला योगदान देऊ हलवून. आता गॅसची फ्लेम थोडी बारीक केली, जेणेकरून हे सगळं व्यवस्थित शिजावं. हा स्मेल आताच भारी यायला लागली. हे बघा आता चिकन टाकायला लागलेत पप्पा. हे गेलं चिकन. आता चिकन चांगलं हलवून घ्यावं, जेणेकरून ह्या मसाल्यांचा चिकनचा एक जीव व्हावा असं. कुकरमध्ये आता फक्त आपल्याकडे राहिले राईस. पाणी पाहिजे तेवढं, त्याला पाणी पाहिजे असेल तेवढं, त्याला पाणी असेल तेवढं, म्हणजे जेवढं पाहिजे असेल तेवढं टाकून द्यायचं असं. आता फक्त राईसच टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आता फक्त राईसच टाकायचं आहे, जेणेकरून की वापस कुकर बंद केल्याच्या नंतर डायरेक्ट शिट्ट्या होऊ द्यायच्या. त्याच्यानंतर मग राईस आपला शिजला. बाबा
हा चवीनुसार आपण सगळीजण खाऊनच घे. बाबा किती शिट्ट्या लागतात त्याला शिजायला? हे पाणी होतं की काय मम्मी किती शिट्ट्या लागतात बिर्याणी शिजायला? 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्यामध्ये आपली चांगली बिर्याणी तयार होईल. तयार झाल्याच्या नंतर आपण सगळीजण खाऊ. आम्ही 4 जण. जे ज्यांना पण आवडेल त्यांनी कमेंट करून सांगा की बिर्याणी कशी होती. बघा हे बघा आमची त्रिशानं मस्तपैकी आवरून आणलेलं आहे बाहेर नटली. त्रिशा हा का हे रडायला लागली आता. अय्या आताच काय करू नका. आता मी एक मुका घेतला आता मुका घ्यायला आले आता पप्पा आल्या तिथं मुका घ्यायला. हे बघा पप्पांचा मला तिला सारखा त्रास असतो मुका घ्यायच्या बाबतीत. आता ही काय रडायला लागली सकाळपासून. आता ही जी खरं तर सकाळ झाली. आता इथनं जी जाग येते पाटापर्यंत यांना त्रास आहे. यांना पप्पांना आणि देवाला जास्त त्रास असतोय. आता उकळी आली. राईस टाकतोय आता बिर्याणीसाठी. ओके एकदा हलवतो. 3 शिट्ट्या करून घेतो. कुकर लावतोय. ओके 3 3 शिट्ट्यासाठी. शिट्ट्या झाले की बिर्याणी आपण चवीने सगळीजण खाऊ. ओके हे बघा कुकर लावलेला आहे. मोठ्या फ्लेमवर ठेवलं आहे. आणि आता 3 शिट्टे व्हायची वाट बघायची. आणि आता बाबा आपण बिर्याणी सांगते खायला शेरवा पण बनवणार आहे. ओके ती खराब होईल सगळं. हे बघा शेरव्यासाठी चिकन वगैरे एका साईडला काढून ठेवलेलं आहे पहिलेच. आता शेरव्याची तयारी पप्पा करणार आहेत. जसं की मी मासे सांगितलं पप्पांना सगळं काय बनवता येतं. मासे सोडले तर मासे आमच्या घरात मम्मीला आवडत नाहीत म्हणून कधी होत नाहीत. मासे सोडून बाकी सगळ्या गोष्टी भाकर आणि चपाती पण येते पण कधी बनवत नाही. हे बघा शेरव्यासाठी मस्तपैकी एका साईडला सगळं चालू आहे. चिकन वगैरे काढले. हे बघा शेरवा बनवायची तयारी झाली. वय काय काय कोथिंबीर खोबरं. हा कोथिंबीर खोबरं आलं लसूण पेस्ट केलेली. त्याच्यामध्ये थोडं तेल जाईल. मोठ्या फ्लेमवर गॅस ठेवला. इथं चिकन आपलं तयारच आहे. पप्पांनी तेल टाकले. चांगलं भाजू द्यायचं. आपलं चांगलं भाजू द्यायचं आहे जेपर्यंत लाल पडत नाही. हे इकडं आहे आमचे मामा. आणि ती मोठा गोळा इकडं गेम खेळते. मम्मी गेम खेळते. मसाला चांगला भाजून. हे बघा मसाला चांगला आपलं भाजून घ्यायचा. कोल्हापुरी मसाला घरचा मसाला टाकून झणझणी शेरवा बनवायचा. हा झणझणीत एकदम बिर्याणी सांगते चांगला लागला असा. तिकडं पहिली शिट्टी झाली आपल्या बिर्याणीची. चांगलं आपलं हे व्यवस्थित या आता हलवायला. हे बघा हे आमची नाही त्रिशा ही आमची त्रिशा. हिचं नाव मी ठेवलंय पिल्लू. हिला कोण त्रिशा म्हणतो कोण पिल्लू म्हणतो. ही मम्मा म्हणती. आणि ही आमची त्रिशा लय आगाव आहे. तुम्हाला सांगते ही आमची त्रिशा आहे ना. ओ हे बघा कशी हलवा. दिव्या या सगळ्यामध्ये तुझं काही योगदान आहे. मी पण योगदान दिलं आपलं हलवायचं असं मस्त. हा हे काय आहे? हा मटन मसाला चिकन मसाला. चिकन मसाला पण टाकलाय मस्त. तो पण एक जीव करून घ्यायचा. लाल 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 मसाला. ही माझी त्रिशा. मस्त एक जीव करून घ्यायचा. शेरव्यासाठी इकडे चिकन ठेवलेलंच आहे आपण. घरी बनवलेला मसाला आहे हा. आम्ही घरचाच मसाला खातो चवीने. तिथे 2 चम्मच हा खूप तिखट मसाला आहे. आम्ही घरी बनवलेला आहे.
पप्पा दोन चम्मच ना. हा मसाला लय तिखट आहे त्याच्यामुळे 2 चम्मच आपण टाकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि प्रत्येक भाजीमध्ये 2 चम्मच. प्रत्येक भाजी माझ्या त्रिशाला आहे नाही. आता मटण चिकन टाकतोय म्हणून. हे बघा आता पप्पा पाणी चिकन काढलं का? काढले. हे बघा पप्पा आता चिकन टाकायला लागलेत मस्त. तुला पाणी काढलं अरे. ते आहे. मिक्स करायचं. वाव, खूप छान सुगंध येतोय. आले इथं खायला सरक साईडला. ते लय छान छान सुगंध. कडक झाड पुंडी द्यायची. मी केला असतं तर लय वास सुटला असता अख्ख्या पॅकेटला. नाही, खरंच छान सुगंध. त्यांनी दुसऱ्या खावाची मग तुम्हालाच केली. मधी करते. एवढं त्याच्यानंतर थोडा तेजपत्ता टाकायचा होता. कोथिंबीर टाका ना. वरून टाक. देऊ थोडीशी. घे ना. हे किती नीट करून ठेवतो. कुठे आहे? हे ती फ्रीज हे बघा शारवा कसला भारी आत्ताच कलर सुटलाय. सुट्टं लागली. आणखीन थोडा कलर सुटायचा आहे. आता इथं दिवे कोथमीर काढायला लागली फ्रीजमधून. हे पप्पा टाकणार. माझं सगळ्यात मोठं योगदान आहे कोथिंबीर द्यायचं. कोथिंबीर द्यायचं इथं योगदान आहे. थोडी आहे. दे ना ती जेवढी. बाबा एवढीच आहे. वरून कोथिंबीर टाकली आहे. वरतून कोथमीर बारीक करून टाकायला लागलं आपलं. हे बघा कोथमीर अशी आपल्या प्रकारे मग सगळ्या प्रकारे आपली कोथमीर मस्त हलवून घ्यायची. किती वेळ लागेल शर्वा आपलं तयार व्हायला? 5 मिनिटात होऊन जातो. आणि त्याचे 2 शिट्टे राहिले. एक शिट्टी राहिली. 1 शिट्टी राहिली. सर्वजणी आता चवीनं खाऊन घेऊ बसून. हा मस्तपैकी सगळी फॅमिली बसून खाणार. त्रिशा, मम्मी, दिव्या, पप्पा आणि मी. हे बघा आता किती भारी सुगंध सुटलाय. तुम्हाला कॅमेरा बंद करणार नाही. आता आपल्या बारीक गॅसवर बारीक फ्लेमवर हे पण बारीक फ्लेमवर मस्त शिजायला लागले. त्याच्यानंतर आपण बघू. बघा सगळे तयार झालेले. शारवा इथं आहे. ह्याच्यामध्ये बिर्याणी, ह्याच्यामध्ये सलाड तयार केले. दही, कांदे, काकडी, टमाटे आणि लिंबू. चला आता हे मस्तपैकी बघू. बिर्याणी अशी तयार झाली मस्तपैकी. स्मेल खूप खतरनाक यायला लागली. इथं ग्रेव्ही आहे, इकडं सलाड आहे. हे असं काय आमचं तयार झालेलं आहे मस्तपैकी.